बापरे, एवढी गर्दी कसली? चला तर बघूयात. तर नमस्कार मंडळी, मी आहे जागृती. आमचं लेक्चर चालू होतं आणि अचानकच आम्हाला खाली बोलवलं, कारण उद्या आहे आमच्या दत्तकलाचे संस्थापक आदरणीय जोळ सरांचा वाढदिवस. त्यामुळे आम्हाला आणि टीचर स्टाफला हा खाऊ वाटप करत होते. चला, बर्थडेचा दिवस पण आला. मस्त आवरून चाललेलो ऑडिटोरियमला, कारण तिकडेच प्रोग्राम अरेंज केलेला. सुरुवातीला सुंदर अशी रांगोळी काढलेली आणि आतमध्ये पण फुलांनी सजवलेलं. मग आम्ही पण लगेच स्थानापन्न झालो. आता फक्त सरांचीच वाट पाहत होतो. हॉस्टेल, कॉलेज, मेस सगळीकडेच वायफाय असल्यामुळे माझ्या फोनमध्ये तर काही रिचार्जच नाही, म्हणून मी काकूंच्या फोनमध्ये डोकावत होते. पण इकडे श्रावणीच्या फोनमध्ये पण रिचार्ज असून सुद्धा ती बसलेली, कारण तिचा मोबाईलच बंद पडला. आणि इकडे पाहता पाहता तर सरांची मॅमची एंट्री पण झालेली. मग लगेच स्पीच आणि केक कटिंग पण झालं. 12 वाजले होते, भूक पण लागलेली आणि त्या मानाने जेवण पण छान होतं. जेवण करून आम्हाला आज बाहेर जायचं होतं. ऊन पण झालेलं, पण काम पण इम्पॉर्टंट होतं. श्रावणीचा बंद पडलेला मोबाईल नीट करण्यासाठी आलेलो बिग वनच्या अंबिका शॉपमध्ये, आणि 15-20 मिनिटात तर काम पण झालं. मग इकडे आईस्क्रीम पण खायला आलेलो. त्यांनी ना मेन्यू कार्डची फ्रेम करून लावलेली भिंतीला सगळीकडेच. आणि ना मी ह्यावेळेस नवीन काहीतरी ट्राय करायचं ठरवलेलं, त्यामुळे मी केशर मस्तानी मागवलेली. टेस्ट ओके होती. आज ऐकलं होतं की बिग वनची यात्रा पण आहे. मग आलेलो मंदिरात पाया पडायला. आल्यावर वाटलं आय थिंक आज संपली यात्रा, कारण कोणच दिसत नव्हतं. जाऊ दे म्हटलं, चला दर्शन घेतलं, फोटो काढले आणि बाहेर छोटीशी पोरं क्रिकेट खेळत होते. मग थोडंसं त्यांच्यासोबत खेळले. आणि वडापावला कसं विसरेल, हॉस्टेलला जाताना खाऊन घेतलं. जातानाच पाण्याची बॉटल पण घेतली नाही आणि आलेलो हॉस्टेलला. आज ना कडक ऊन होतं, पण आज एखाद्या दिवशी असं जर बाहेर फिरलं ना तर छान वाटतं. आल्यावर खायची तर काही इच्छाच नव्हती. फॅन खाली थोडं बरं वाटलं. आता म्हटलं फ्रेश होऊन थोडासा आराम करूयात, अभ्यासाला बसावं लागेल. चला भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.